नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल हिंदी संपूर्ण. उद्या आपला पेपर आहे. प्रिपरेशन प्लॅन व्यवस्थित तुम्ही बघितला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो फॉलो केला असेल. सोबतच तुम्हाला व्याकरणाचा टॉपिक जो मगाशी व्हिडिओ आला होता त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्या अगोदर उपयोजित लेखन सुद्धा आलं होतं. जर तुम्ही अजून पण ते व्हिडिओ नसतील बघितले तर बघून घ्या. त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये होऊन जाईल. कळलं? चलो, आता शेवटचा काही तास बाकी राहिले तुमच्या हातात. प्रिपरेशन तुम्ही करतच असाल. साइड बाय साइड टाइम मॅनेजमेंट पण नीट समजून घ्या. 80 मार्कांचा पेपर आहे, 3 तास वेळ आहे. बरोबर? मराठी इंग्लिश पेपर वेळेत कव्हर झाले, त्यामुळे हिंदीचा पेपर सुद्धा वेळेत कव्हर होईल. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की हिंदीचा पेपर मध्ये 2 प्रश्न असे आहेत की जे 5-5 मिनिटांमध्ये होतात. मी प्रिपरेशन प्लॅन मध्ये पण सांगितलं होतं, आता परत सांगाल, अजिबात लोड घेऊ नका. सेम 80 मार्कांचा पेपर आहे, 3 तास वेळ आहे, 30 मार्क पहिल्या 1 तासामध्ये, पुढचे 30 मार्क पुढच्या 1 तासामध्ये, पुढचे 20 मार्क तिसऱ्या 1 तासामध्ये, म्हणजे शेवटच्या तासामध्ये आपल्याला काय करायचे, कव्हर करायचे. आणि एक डाऊट होता तुमच्या मनामध्ये बऱ्याच जणांच्या की पेपरचा सिक्वेन्स चेंज केला तर चालेल का? अजिबात सिक्वेन्स चेंज करू नका. रिझन असं असतं, पेपरचा सिक्वेन्स जर आपण चेंज केला तर चेकिंग करणं हार्ड होतं. आणि जर चेकिंग करणं हार्ड झालं, चुकून तुम्ही लिहिलेला क्वेश्चनच नाही सापडला तर तो क्वेश्चन चेक पण नाही होणार. बरोबर? त्यामुळे अशा गोष्टींमध्ये जाऊ नका. अजिबात पेपरचा सिक्वेन्स चुकू नका. चुकून मार्क एखादा चांगले पडणार असतील तर सिक्वेन्स तुम्ही चुकवला तर मार्क कमी होतील. त्यामुळे इट्स बेटर की पेपर सिक्वेन्स मध्येच लिहा. सिक्वेन्स मध्ये पेपर वेळेत पूर्ण होतो. अजिबात लोड घेऊ नका. आता पहिल्या 1 तासामध्ये काय काय डोक्यात ठेवतात? गद्य विभाग व्यवस्थित पूर्ण होईल, 2 उतारे 20 गुणांचे. त्यानंतर पूरक पठण 8 गुणांसाठी. मध्ये पद्य विभाग येतो, त्या पद्य विभागाला तुमच्या हँडरायटिंग नुसार पेजेस सोडून द्या. ठीक आहे? 1 पेज जरी सोडलं तरी ठीक आहे, कारण 2 कविता असतात. फ्रंट वरती 1 कविता बसेल, बॅक साइडला 1 कविता बसेल. आराम के साथ त्या एका पेज वरती पद्य सेक्शन होऊन जातो. आता पहिल्या 1 तासामध्ये तुमचे 28 गुण फिक्स झाले. आता अजून एक डाऊट असा होता की हिंदीमध्ये जे स्वमत येतं ते किती ओळी लिहावं. हिंदी मधलं स्वमत तुम्हाला पडतं 2 गुणांसाठी. बरोबर? जास्त नाही पडत, 2 गुणांसाठी पडतं. मग 5 ते 6 ओळी खूप झाल्या. जर तुम्ही 8 ते 9 ओळी लिहिल्या तर पेपर चेकिंग करणारा माणूस तेवढं रीड पण नाही करणार. सो इट्स बेटर कमी शब्दांमध्ये लिहा. 5 ते 6 ओळी खूप झाल्या. कळलं? नक्की. नंतर पुढचा 1 तास म्हणजे 12 ते 1, ह्यामध्ये एक गोष्ट डोक्यात ठेवा, सिंपल सेक्शन करतोय आपण. व्याकरण, त्यानंतर जिथं पद्य विभागाला पानं सोडली होती तो पद्य विभाग, त्याच्यानंतर पत्रलेखन. 3ही विभाग एकदम इझी आहेत. अजिबात घाई करू नका. पेपर लवकर कव्हर करायचा आहे, पटपट लिहितो, नंतर निबंधाला वेळ जास्त देतो, असं काही करू नका. प्रत्येक विभागाला जेवढा टाइम पाहिजे तेवढा टाइम द्यायला शिका. व्याकरण 14 मार्कांना आहे, आराम के साथ ते 15 मिनिटात होतं, मलाही माहिती आहे. पण टाइम द्या, 20-25 मिनिटं त्या ठिकाणी घालवा. जेवढा टाइम तुम्ही घालवताल, जेवढा विचार करताल, तेवढं व्याकरणाची उत्तरं अचूक येतील. कारण व्याकरणामध्ये जर घाई केली, 1-1 मार्कांचे जर प्रश्न चुकले तर अर्धा मार्क कोणी देणार नाही, डायरेक्ट तुमचा 1 मार्क कट होऊन जाईल. सो बेटर असा ऑप्शन आहे, विचार करा, ठरवा आणि मगच व्याकरणाचे प्रश्न लिहा. नंतर पद्य विभागामध्ये सुद्धा जो शेवटचा प्रश्न असतो की त्या 4 ओळींचा अर्थ लिहा, तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं असतं 25 ते 30 शब्द. म्हणजे त्यांना इनडायरेक्टली तुम्हाला हे सांगायचंय की फक्त अर्थ लिहा, अजिबात एक्स्ट्रा काही लिहू नका. त्यामुळे तुम्ही सुद्धा अर्थच लिहिताल. पत्रलेखन करताना मी जसा फॉर्मॅट सांगितला होता तो फॉर्मॅट नीट डोक्यात ठेवा. इंट्रोडक्शन व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्यानंतर मेन वाला पॅरा प्रॉपरली आला पाहिजे, एंडिंग म्हणजेच कन्क्लुजन व्यवस्थित झालं पाहिजे. वरती कुणाचा ऍड्रेस लिहायचा, खाली कुणाचा ऍड्रेस लिहायचा, विषय कसा लिहायचा, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तो व्हिडिओ नक्की बघून घेतात. असे दुसऱ्या तासामध्ये आपण एकूण 31 गुण काबीज करणार आहोत. कळलं? नक्की समजलं? बघा, ऑलमोस्ट जर नीट बघितलं तर पहिल्या 2 तासामध्ये मॅक्सिमम पार्ट कव्हर करायचा प्रयत्न केला आपण. ठीक आहे? आता कधी कधी असं होऊ शकतं की एखादा प्रश्न तुम्हाला नाही येणार, सोडून द्या, जागा सोडा, सोडून द्या, पुढे जा. अजिबात त्या ठिकाणी चिटकून राहू नका. चिटकून राहिलात पॅनिक होताल, पॅनिक झालात तर पुढचे प्रश्न व्यवस्थित नाही येणार, हँडरायटिंग चांगलं नाही येणार. आणि हिंदीच्या पेपरला आपलं हँडरायटिंग चांगलं पाहिजे. रिझन असे की हिंदीमध्ये लिहिताना शब्द चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे लिहिताना विचार करून लिहायचंय. विचार करून लिहायचंय म्हणजे पटपट लिहायचं असा अर्थ नाही होत. व्यवस्थित विचार करा, डोकं शांत ठेवा, चांगलं हँडरायटिंग काढा, जेणेकरून प्रेझेंटेशन चांगलं होऊन जाईल. कळलं? नक्की. पुढं शेवटचा 1 तास ज्याच्यामध्ये उपयोजित लेखन करायचंय.
सोबतच पेंडिंग वाले प्रश्न पण पूर्ण करायचे. बघा कसं कसं करणार आहात. प्रश्न निर्मिती करण्यासाठी 5 मिनिटं खूप झाली. वृत्तांत लेखन 10 मिनिटं दिलेली आहेत. व्यवस्थित तुम्ही 1-2 मिनिटं विचार करा, पॉइंट ठरवा. जी काही घटना वगैरे सांगितली असेल, जो काही कार्यक्रम झाला असेल त्यावरती वृत्तांत पडणार आहे. त्यामुळे जो वृत्तांत दिलेला आहे तो कार्यक्रम कसा झाला असेल त्याची रूपरेषा मनात ठरवा आणि वृत्तांत लिहायला घ्या. 10 मिनिटांमध्ये सहज लिहून होतो. आता वृत्तांत किती लिहायचा हा एक मोठा प्रश्न होता. वृत्तांत लिहा हाफ पेज. बस खूप झाला. हाफ पेज लिहिला इनफ आहे. फक्त टायटल, डेट म्हणजे जे आपण हेडिंग देतो ते हेडिंग, त्यानंतर इथं प्लेसचं नाव, डेट व्यवस्थित मेन्शन करा. त्याचा फॉर्मॅट लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. परत एकदा तो व्हिडिओ नीट बघताल. नंतर विज्ञापन जसं मराठीला केलं तीच पद्धत वापरा, अजिबात चेंज करू नका. निबंध लिहिताना अगोदर मुद्दे ठरवा. बघा मी 20 मिनिटं दिलेली आहेत. 20 मिनिटं म्हणजे प्रॉपर 20 मिनिटं लिहित बसू नका. ऍटलिस्ट 2-3 मिनिटं आधी मुद्दे ठरवा की बाबा हा निबंध आलाय तर मी हा सिक्वेन्स फॉलो कराल, हे मुद्दे लिहिल. ते मुद्दे साईडला पेन्सिलनी कॉलम मध्ये समासामध्ये लिहून ठेवा. ते लिहिले नंतर निबंध झाल्यानंतर खोडले तरी पण चालतील. म्हणजेच काय होईल, मुद्दा बघायचा ओळ लिहायची, मुद्दा बघायचा सेंटेन्स लिहायचं, मुद्दा बघायचा सेंटेन्स लिहायचं. अजिबात विचार करायला टाइम वगैरे जाणार नाही. कळलं. नंतर एवढं सगळं करून सुद्धा 20 मिनिटं उरतात. ठीक आहे. मग त्या 20 मिनिटांमध्ये तुमचे जे मागचे पेंडिंग प्रश्न असतील ना ते पूर्ण करा. कळलं नक्की. सोबतच पेपर प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित करा. ज्या ज्या ठिकाणी पेपरमध्ये टेबल दिलाय त्या त्या ठिकाणी टेबल काढा. ज्या ज्या ठिकाणी अशा बॉक्समध्ये डायग्राम्स असतील ज्याला आपण कृती बोलतो त्या त्या ठिकाणी बॉक्सेस व्यवस्थित काढा. कारण हिंदीच्या पेपरला प्रेझेंटेशन खूप जास्त मॅटर करतं. जर एखादं वाक्य चुकलं तर ते समोरचा माणूस सोडून पण देईल, का तर प्रेझेंटेशन चांगलंय म्हणून. चुकून झालं असेल असं एक्सेप्ट पण करेल, पण प्रेझेंटेशनच नसेल आणि ह्याही गोष्टी चुकल्या असतील तर मार्क जास्त जातील. सो इट्स बेटर, प्रेझेंटेशनला टाइम आहे तर प्रॉपर प्रेझेंटेशन करा. व्यवस्थित पेन्सिलने रेषा वगैरे मारा जेणेकरून प्रेझेंटेशन चांगलं होईल आणि मायनर मिस्टेक समोरच्या पर्सनच्या डोक्यात अजिबात नाही येणार. कळलं नक्की. प्रेझेंटेशन कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, आयडिया आली. व्यवस्थित पेपर लिहा. उद्याचा पेपर सुद्धा सोपा जाईल तुमचा. अजिबात लोड घेऊ नका. प्रिव्हियस व्हिडिओज नसतील बघितले तर व्हिडिओज बघून घ्या. अजूनही वेळ आहे. व्यवस्थित प्रिपरेशन करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.